राज्याच्या नवीन मंत्रिमंडळ विस्तारांना घेऊन दिल्लीपासून मुंबईपर्यंत बैठकांचं सत्र सुरू आहे। मात्र कुणाचा यामध्ये नंबर लागणार, किती हे मंत्रिमंडळ असेल याबद्दल जरी अनेकांना उत्सुकता असली तरी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये रवी भवन येथील जे मंत्र्यांचे बंगले आहे ते सज्ज केले जात आहे। त्यामुळे निश्चितच हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। जर का आपण बघितलं तर रवी भवन परिसरामध्ये एकूण जवळपास 40 बंगले मंत्र्यांसाठी सज्ज करण्यात आलेले आहे। त्यामध्ये कॅबिनेट मंत्री असेल, राज्यमंत्री असेल, या सर्व मंत्र्यांचा समावेश आहे। आणि जर का आपण विचार करायचा झालं तर मंत्रिमंडळाची संख्या किती असेल, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळेल हे जरी निश्चित नसलं तरी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपण बघू शकतो की हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे बंगले पूर्णतः सज्ज केलेले आहे। सोबत मंत्र्यांच्या बंगल्यावर होणारे कार्यक्रम असेल त्यासाठी देखील बाजूला डोम उभारले जात आहे किंवा बैठका होतात त्यासाठी देखील डोम उभारले जात आहे। त्यामुळे हे बंगले हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना भेटणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र त्याची तारीख कधी निघेल मंत्रिमंडळ विस्ताराची हे निश्चित जरी नसलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वतयारी म्हणून सर्व मंत्र्यांसाठी नागपूरच्या रवी भवन येथे मंत्री हे सज्ज करून ठेवलेले आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।